श्री वृंदावन धामामध्ये एक प्रेमानंदजी नावाचे महाराज असतात. त्या महाराजांची फॅन फॉलोविंग आपण जर बघितली तर जवळजवळ काही कोटींचा टर्नओव्हर त्यांच्या फॅन फॉलोविंगनं त्या ठिकाणी क्रॉस केलेला आहे. एवढी फॅन फॉलोविंग आहे. आणि त्यांच्या दोनही किडन्या त्या ठिकाणी फेल आहेत. दोनही किडन्या फेल आहेत. 21 वर्षापासून विदाऊट दोनही किडन्यांशिवाय ते राहतात. त्यांच्या दारामध्ये दररोज कितीतरी लोक दर्शनाला येतात. हजारो लोक आहेत. महाराज आमच्या किडन्या घ्या, आम्ही तुम्हाला किडन्या देण्याकरता तयार आहे. हा, नुकताच काही दिवसांपूर्वी आपल्या भारत देशाचा उत्कृष्ट क्रिकेटर विराट कोहली सुद्धा बाबांच्या दर्शनाकरता, आणि कोहली दर्शनाकरता गेल्याच्या नंतर विराट कोहलीच्या हातामध्ये सुद्धा नाम जपासाठी ते नाम यंत्र देणारा महात्मा अर्थात प्रेमानंदजी महाराज. आश्चर्य हो, तब्बल 21 वर्ष दोनही किडन्या फेल आहेत आणि समोर एवढी जनता आहे, जनार्दन आहे. ते लोक म्हणतात की तुम्ही महाराज आम्ही तुम्हाला आमच्या किडन्या देतो, तुम्ही किडनी घ्या. पण महाराज म्हणतात नको नको नको. त्यावेळी पत्रकारिता जो सोशल मीडिया, या मीडियानं प्रतिनिधित्व करत त्या प्रेमानंदजी महाराजांना प्रश्न केला, महाराज 21 वर्षापासून तुम्ही दोनही किडन्यांशिवाय जगत आहात. आज तुमच्या दरबारामध्ये विराट कोहली सारखे माणसं त्या ठिकाणी येत आहेत. दररोज कितीतरी लाखो हजारो लोक तुमच्याकडे दर्शनाला येत आहेत. हजारो लोक तुम्हाला किडनी देण्याकरता तयार आहे. पण तरी सुद्धा तुम्ही किडनी सुद्धा त्यांचे घेत नाही. आणि सर्वात महत्वाचं की मानवी शरीरामध्ये हार्टच्या नंतर सर्वात महत्वाचं काही सांगितलं असेल तर ती किडनी आहे. कारण जर आपल्या आयुष्यामध्ये ब्लड फिल्टर झालं नाही तर आपलं आयुष्य त्या ठिकाणी जगू शकत नाही. किडनी नसणे म्हणजे डायलिसिस नावाचा आजार त्या ठिकाणी जडत आपल्या सर्वांना असतो. महाराज सांगा, जर एक किडनी माणसाची फेल झाली तर मिनिमम 5 वर्ष माणूस जगतो. पण तुमच्या दोनही फेल आहेत, तरी सुद्धा 21व्या वर्षामध्ये तुम्ही पदार्पण करतायत. काय तुमच्या या जगण्यामागचं रहस्य आहे? त्यावेळी त्या प्रेमानंदजी नावाच्या महाराजांनी त्या पत्रकाराला उत्तर दिलं की दादा, माझी एक किडनी म्हणजे कृष्ण नाम आहे आणि दुसरी किडनी म्हणजे राधा नाम आहे. जोपर्यंत राधा आणि कृष्ण नामरूपी किडनी माझ्या शरीरामध्ये आहे तोपर्यंत जगाचा बाप सुद्धा मला हात लावू शकत नाही. विठाला विठाला ही भगवंताच्या नामामध्ये त्या ठिकाणी शक्ती आहे. इतकं सामर्थ्य त्या ठिकाणी नामाचं आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी मनाला सांगितलं की मना लागो हाचे छंद, मना गोविंद गोविंद. मना तू तुझ्या मनाला या नामाचा त्या ठिकाणी छंद लाव. पण शास्त्रानं सांगितलेलं काय आहे की या जगतामध्ये सर्वात चंचल जर काही असेल तर मनो मधुकरो मेघो. मन सर्वात चंचल, मधुकरो म्हणजे मधुमक्षिका, आणि नंतर मेघ सर्वात चंचल सांगितलेलं आहे. त्याच्यापैकी सर्वात चंचल म्हणजे जर काही असेल तर ते मन आहे. माय बाप बहुत चंचल चपला जाता येता न लगे वेळा, जाता येता न लगे वेळा, जाता येता न लगे वेळा. चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. सर्वात चंचल मन आहे. त्या मनाला जगद्गुरु तुकोबरायांनी उपदेश केला की मना तुला राम नामाचा, गोविंद नामाचा छंद त्या ठिकाणी लाव. पण मन इतकं चंचल आहे, इतकं चंचल आहे की मनाला हिताच्या गोष्टी सांगितल्या तर त्या लवकर कळत नाही. पण मन असं आहे की मन हित सोडून ज्या ठिकाणी अहित आहे त्या ठिकाणी मन जास्त प्रमाणात जात आहे. तुम्ही बघा, एखादा निर्णय परिस्थिती अभावी जर आपल्या डोक्यामध्ये बसला आणि तो अहिताचा असेल तरी सुद्धा आपण कितीही समजावून सांगा तरी सुद्धा आपलं मन त्या ठिकाणी ऐकत, मन ज्या ठिकाणी अहित आहे तिकडं जाणार त्यांना. इकडं आता उदाहरणार्थ बघा, आपण सर्वजण त्या ठिकाणी संजीवनी बुटी सेवन करत असतात. संजीवनी 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 गायछाप. व्यसनाधीनता वाढली आणि या व्यसनाधीनतेमध्ये आता गायछाप आपण खातो. त्या गायछापच्या पॉकेटवरती सरळ स्पष्ट भाषेमध्ये लिहिलेलं असतं स्मोकिंग इन